येस तर नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज नाळे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कोकणाच्या जवळपासचे छान छान व्हिडिओज, छान छान व्यवसाय हे तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो याच निमित्ताने आपण बनवलेला आहे. एक सुंदर असं आपल्या कोकणातला व्यवसाय आहे ज्याला वॉटर स्पोर्ट्स म्हणतात किंवा आपण स्कुबा डायव्हिंग म्हणतो किंवा स्नॉर्कलिंग म्हणतो. हे जे व्यवसाय आहेत हे कोकणामध्ये सध्या बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत. पण काय झालेलं आहे, गेल्या बऱ्याच काळामध्ये वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग ह्या व्यवसायामध्ये काही नाविन्य आपल्याकडे आलेलं नाही आहे. पण आज जो व्हिडिओ तुम्ही बघाल त्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्या मालवणमध्ये तारकर्ली या लोकेशनला एक नवीन वॉटर स्पोर्टची ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आलेली आहे. ती वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आज आपण करायला जाणार आहोत, आज आपण बघायला जाणार आहोत. आणि ते करताना जी मजा येणार आहे, जी धमाल येणार आहे, ती सर्व धमाल मजा हे तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण खूप मजा, खूप मस्ती होणार आहे. येस तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत आपल्या लोकेशनसाठी. आपल्याबरोबर मागे अमोल आणि आरुश्री आहेत आणि पुढे लक्की, अंकिता आणि आदिराज आहे. तर आपण जाणार आहोत तारकर्लीला, जिकडे आपल्याला ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर चला पटापट निघूया, तारकर्लीला पोचूया. तर हा आपला बेसिकली वायरी रोड आहे, वायरी तारकर्ली रोड. आणि इथनंच सरळ आपल्याला जवळपास 5-1 किलोमीटर जायचं आहे तारकर्लीला आणि तिथे आज आपली ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या घराकडून आपण निघालो, म्हणजे वायरीतनं आपण निघालो चिरंजीव बंगल्याकडनं. आणि साधारण एक 4-5 किलोमीटर नंतर एक 15-20 मिनटाच्या अंतरावर आता आपण पोचलेलो आहोत त्या लोकेशनला. तारी असं म्हणतात. तर तारीवर आता आपण पोचलेलो आहोत आणि सुंदर असे ना तारीवर तुम्हाला बॅकवॉटर्स दिसणार. बघा, हे आहेत आमच्या तारीचे बॅकवॉटर्स. बरेचसे तुम्हाला पर्यटकांना इकडे सैर देण्यासाठी होड्या आहेत. तारकर्ली डायव्हर्स करून एक आहे, मग वेव्ह चेझर आहे. बऱ्याचशा अशा होड्या इथे आहेत. आदिराज पण आहे. हाय आदिराज. तर आता थोड्या वेळात आपण आपली जी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे ती सुरू करणार आहोत. तर बघूया, मजा येईल. तर येस, आता मी तुम्हाला डिस्क्लोज करणार आहे आपण काय करायला. ये दादा इकडे ये. तर आज आपण काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहोत? आज आपण फ्लाय बोर्डिंग करणार आहोत. ओके, तर आपण आलेलो आहोत रुद्र फ्लाय बोर्डिंगला, जे आहे तारकर्ली जेट. मालवण सिटीपासनं 6-7 किलोमीटर टुवर्ड्स तारकर्ली जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तारीचा एक बंदर लागतो. तर तिथे तुम्हाला दादा मिळतील. तुमचं नाव काय दादा? प्रतीक कुबल. प्रतीक कुबल नाव आहे. मी खाली तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक देईन. आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी काय असणार आहे हे तर तुम्हाला कळलं आहे, कशी असणार आहे ह्याचा रिव्ह्यू आपण ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच देऊ. तर चला मग मजा करूया. जो फ्लो निघतो पाण्याचा प्रेशर तो शूमधनं बाहेर निघतो. बरोबर. त्या बॅलन्स वरती आपण जेवढे पाय स्ट्रेट ठेवू तेव्हा याच्यावरती तो जेटस्की ऑपरेटर थ्रस्ट देत जाणार. तेवढं तुम्ही उंच हाईट वरती जाऊ शकता. जर पाय बेंड केले, जास्त बेंड झाले तर तुम्ही पाण्यात पडता, थोडे बेंड झाले तर पुढे पुढे सरकता. ते सगळं तुम्हाला जेटस्की ऑपरेटर समजावून सांगतो शेवटपर्यंत. आणि जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत तो थ्रस्ट देणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही पाण्याच्या वरती देखील येणार. येस, तर ते सगळी माहिती आपल्याला आता आतमध्ये जायचं ना तिथे. आपण ह्या आयलंडच्या पाठीमागे जाऊ. तर आता प्रतीक दादांनी आपल्याला थोडीफार एक माहिती दिली आहे की कशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी केली जाणार आहे. पण शेवटी काय आहे की पाण्याच्या बाहेर राहून आपल्याला पोहता येणार नाही. तर तसंच आहे, जोपर्यंत आपण ॲक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली काय मजा येणार आहे ना हे आपल्याला एक्झॅक्टली कळणार नाही. तर आपण थोड्या वेळात आता हे करणार आहोत. आपल्याबरोबर अमोल पण आहे. अमोल, काय वाटतं रे तुका? मी करतलं पहिल्याच टायमिंगला परत येतं ना मग खाली? अमोलची एक्साइटमेंट बघून वाटतं मी म्हणलं मी वरती जातो. 4-5 व्हिडिओ बघितलाय. हो, मी बघलंय. असे फिरान, पण तेवढा नाही, पण असं जरी वर तो असं तो डॉल्फिनवाला व्हिडिओ बघला रे तू, पाण्यात जातात आणि वर येतात, तसं करू शकतो तू रे. लकीक जमत इझिली. लकी काय म्हणता तुका जमतला रे? हो, आम्ही व्हिडिओ बघलो. म्हणजे बऱ्यापैकी. येस, ओके. चला, तर आता आपली बोट आलेली आहे. कारण ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना ही पाण्याच्या मध्ये जाऊन करावी लागते. तर सेम जसं आपण स्कुबा डायव्हिंगसाठी जातो ना, तर तशाच प्रकारे आता आपल्याला घ्यायला बोट आलेली आहे आणि ह्या होडीतनं आता आपण जाणार आहोत त्या दिशेने. होत नाही बिंदास, गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आणि निघायचं. येस, तर सगळ्यांनी आपले आपले लाईफ जॅकेट घातलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या लोकेशनला, जिथनं आपण फ्लाय बोर्डिंग करणार आहोत, जी आता आजची आपली ॲक्टिव्हिटी आहे.
आणि सुंदर अशी तुम्हाला आता आपण जे होतो ना मागे ती होती तारकर्लीचे बॅक वॉटर्स होते आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या तारकर्लीच्या जबरदस्त अशा खाडीत. तोपर्यंत येस, डेमो दाखवेल तर आता आपण ना पाण्याच्या मध्ये तुम्हाला दाखवतो. बघा, राहू शकतो. तर तो जो डेक आहे ना, घेऊन येतो लगेच. तो डेक आहे त्याच्यावर आता आपण उतरणार आहोत, कारण आपली जी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे ती त्या डेकवरनं आपण त्याचं टेक ऑफ घेणार आहोत आणि तिथे गेल्यावर आपल्याला इन्स्ट्रक्शन सांगणार आहेत की कशा प्रकारे हे केलं जाणार आहे, कशा प्रकारे आपण हे करणार आहोत. मस्त. तर असे फ्लोटिंग डेक्स बनवलेले आहेत आणि ही ती जेटस्की आहे. त्या जेटस्कीला कनेक्टेड एक होज असतो आणि मग त्या होज नंतर आपल्याला बेसिकली एक पायामध्ये ना एक डिव्हाइस असतो ज्याच्यानी जेटस्कीमधनं ते एक पाण्याचा प्रेशर असा खाली केला जाणार आणि त्याच्याने आपण वर उडणार आहोत. माहिती देशील? हे जे शूज आहेत त्याला आपला होस पाईप कनेक्ट आहे, तो डायरेक्ट जेटस्कीला कनेक्टेड असतो. जेटस्की थ्रू प्रेशर रिलीज झाल्यावर ज्या वॉटर प्रेशरने या 2 होस पाईपमधनं आपण प्रेशर बाहेर टाकते जेटस्की आणि त्याच्यामुळे आपण त्या फोर्सने वरती निघतो. हां, आणि हे आता शूज घातलेले आहेत त्यांनी. हां. पण असं काय आहे का की शूजचा नंबर तुम्हाला? नाही असं काय नाही, पण मिनिमम 6-7च्या पासून हवेत शूज. अच्छा, पुढे हां, 6-7 नंबरच्या पुढचे. हां. एकदम लहान असले तर पाण्यात गेल्यावरती कसं कोणती पण जर आता पाण्याच्या वरती असताना कोणती पण गोष्ट जर घट्ट बांधलेली असेल तर ती पाण्यात गेल्यावर लूज व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे जास्त करून जेवढे 6-7 नंबर पासून पास एक साधारण वय म्हणजे एक साधारण 12-15 वर्षाच्या 10-12 वर्षाच्या करू शकतो. ची मुलं करू शकतात. तर ह्याच्यामध्ये प्रतीक हे करताना साधारण वॉटर डेप्थची आपला काय घेणं देणं नसतं, कारण वॉटर डेप्थ जास्तच हवी आहे आपल्याला. जास्त पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण खाडीच्या ह्या साईडला करतो. ओके. इकडे पूर्ण वॉटर डेप्थ जास्त आहे. ओके. आणि जेव्हा आपण प्रेशरनं जेव्हा हाईटला असतो तेव्हा पाण्यात पडतो तेव्हा लागू नको लय, बरोबर. यासाठी आपण वॉटर डेप्थ जास्त ठेवतो. त्याच्यामुळे आपण इकडे करतो. आणि ही ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला पोहायला येणं गरजेचं आहे की नाही? ह्याच्यात पूर्णपणे जेटस्की वरती कंट्रोल्स आहेत. ओके. जे पायाच्या खाली तुम्ही ब्लॅक हे दिसतात बरोबर. ते फ्लोटर्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही फ्लोट होता. म्हणजे पाय तुमचे जे शूज जरी हेवी असले तरी ते फ्लोटर्स तुम्हाला वरती ठेवतात. आणि जॅकेट कंपल्सरी असतं. जॅकेटमुळे तुम्ही पाण्याच्या वरती राहते. जी अप्पर बॉडी आहे ती तुमची पाण्याच्या वरती राहते. पाय असतात ते पाण्याच्या खाली जातात. ओके. जॅकेट घेऊन या तुम्ही. अमोल, मी, लकी, आम्ही आणि आता बंटी पण येतोय. तर आम्ही सगळे ऍक्टिव्हिटी करणार आहोत. पण आता जे दादा इकडे खाली आहे, दादा तुमचं नाव काय? प्रथमेश. आपण प्रथमेश दादांका विचारूया, तुम्ही साधारण तुमका किती वेळ झाला? कारण नाही करून 5 महिने क्या मजा वाटतावर. हा जो पाईप शूजला कनेक्टेड आहे त्याला बेरिंग्स असतात, त्याच्यामुळे तो गोल रोटेट होतो. त्याच्यामुळे आपली जी मुवमेंट आहे स्पिनिंगची ती त्यावरती होते. आणि शूजला पण आपली अपवर्ड बॅकवर्ड डिरेक्शन असते, त्याच्यावरती पण तुम्ही पाय स्टेबल करू शकता. एक सुपरमॅन पोज घ्यायची असते. त्याच्यात जे शूज असतात आपले पाय असतात ते आपल्या पाठीच्या मागे यायला हवे. म्हणजे जेव्हा आपण पोटावर जसं झोपतो जमिनीवर तसं पाण्यात झोपायचं ट्राय करायचं. त्या थ्रस्टने तुम्ही पुढे जाता आणि ज्या डिरेक्शनला तुम्ही हात मूव्ह कराल त्या डिरेक्शनला तुमची डिरेक्शन जाते. जर जेटकीवाला डिरेक्शन देतो की राईटला जा लेफ्टला जा तर फक्त हात बेंड करायचा, म्हणजे हाताला डिरेक्शन द्यायची, त्या डिरेक्शनला तुम्ही जाल. आणि जेवढं जेटकीचा लांब राहायचं आहे तेवढं जेटकीवाला तुम्हाला शेवटपर्यंत सांगत राहील. एकदा की तुम्ही जेटकीपासून मिनिमम डिस्टन्सवरती राहिलात त्याच्यानंतर तो तुम्हाला सिग्नल विचारेल की तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही. मग तुम्ही थम्सअप दिले की तो तुम्हाला उडवायला चालू करेल. आणि याचा थ्रस्ट जो असतो तो जेटस्की ऑपरेटरकडे असतो, म्हणजे त्याची उंची जी आहे. एकदम फास्ट थ्रस्ट देत नाही आपण बेसिक पहिलं स्टार्टिंगपर्यंत, कारण जोपर्यंत कस्टमर स्टेबल होत नाही तोपर्यंत आपण फास्ट थ्रस्ट देत नाही. जो एकदम कस्टमर नॉर्मल झाला त्याला मुवमेंट कळाली, पायाची मुवमेंट कळाली की आपण थ्रस्ट देतो जेणेकरून तो पाण्याच्या वरवर वरती येतो. ओके. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काहीच घाबरायची गरज नाही आहे, कारण प्रतीक आहे आणि इतरही आपले जे मित्रमंडळी आहेत ना ते पूर्णपणे एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात त्यानंतरच ही ॲक्टिव्हिटी ते सुरू करणार. आणि त्याच्या अगोदरही बऱ्याच प्रकारे तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा दादा पाण्यात उतरलेले आहेत. त्यांनी सांगितले त्यांनी सांगितलं आपल्याला पोज घेऊन तुम्हाला पाण्यात उतरावं लागतं. जेव्हा जेटकीवाला सांगतो की डिरेक्शन आपल्याला घ्यायचे किंवा पाईप स्ट्रेट करायचं तेव्हा जेटकीवाला जेव्हा सांगतो सुपरमॅन पोज घ्यायची तेव्हा सुपरमॅन पोज घे.
तेव्हा हात पुढे करून सुपरमॅन पोज घेऊन आपले पाय पाठी ठेवायचे, जेणेकरून तुम्ही त्या थ्रस्टने पुढे पुढे जाणार आणि एकदा पाईप स्ट्रेट झाला की जेट स्की वाला तुम्हाला कम्फर्टेबल व्हायचं साईन विचार. तरी बघा आता हे दादा जेटस्कीच्या पुढे आहेत आणि सुपरमॅन पोज जसं आपल्याला सांगितलं आहे, तर त्या पोजमध्ये आता आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी अगोदर आपल्याला तयारी करायची आहे. येस, आता जे दादा आहेत ते बघा जबरदस्त. आता जो थ्रस्ट आहे ना तो जेटस्कीवरनं दिलेला आहे आणि त्याचमुळे ते आता पाण्याच्या वर आलेले आहेत. आपण तरंगत आहे असं म्हणू शकत नाही, कारण पाण्याच्या फोर्सने ते आहे जबरदस्त. आणि ही जेटस्की जी आहे त्याच्यावर त्या थ्रस्टचा कंट्रोल आहे, त्यांची उंची जी आहे त्या वाट आहे. काय भारी वाटतं बघायला हे. क्या बात है. मला ड्रोन शॉट घ्यायचे पण. हा फोन करतोय, मला सोडा आणि जाणार. चालेल. त्याला सांग तोपर्यंत खाली आहे. तर आता ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण परत या रॅम्पवर कसं येणार आहोत ते आता आपण दाखवूया. हे बघा आता ना पूर्णपणे जेव्हा तुम्ही येतो ना हां तेव्हा इथपर्यंत आल्यावरती ह्याला फक्त टच करायचं. ओके. जेव्हा तुम्ही प्लायला पकडता तेव्हा फक्त गोल टर्न करायचा. ओके त्यानंतर पाय असेच वरती ठेवायचे. जेटस्की ऑपरेटर टच देणार हळूहळू. फोर्सने आपण वरती. ओके ज़बरदस्त. चला अगला नंबर अपना आ गया है. तर आता बघूया बघूया काय मजा येते ती. कसं चालू झालं. डर के आगे जीत है. माउंटेन ड्यू नाही आणतो. तर बघता बघता शेवटी तो क्षण आलाच जेव्हा ही ॲक्टिव्हिटी आम्हाला स्वतःलाही अनुभवायला मिळाली. सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे मी पाण्यात उतरलो आणि ह्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात केली. सुरुवातीला ही ॲक्टिव्हिटी करायला थोडं कठीण झालं, कारण पहिलाच अनुभव होता. पण 1-2 अटेम्प्ट केल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी जमली आणि अतिशय आनंद ही ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला आला. फर्स्ट अटेम्प्ट चांगला होता. फक्त पाय ना स्ट्रेट ठेवा. हळूहळू थ्रस्ट देतो. आता इतक्या अटेम्प्ट्स नंतर खरंच सांगताय खूप जास्त मजा आली, खूप जास्त धमाल आली. आणि माझ्यानंतर चान्स आला अमोलचा. येस, अमोल आता आहे धपाक. अमोल पाण्यात उतरला आणि 1-2 प्लेट बॉल खेळल्यानंतर अक्षरशः प्रोफेशनल सारखा फ्लाय बोर्डिंग करायला लागला. त्याला बघून खरंच खूप आम्हाला मजा आली. अमोलचा एवढा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बघितल्यानंतर बंटी म्हणाला मला पण फ्लायबोर्डिंग करायची आहे. मग त्याला पण सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स देऊन फ्लायबोर्डिंगसाठी रवाना केले. बाकीच्यांनी लाईफ जॅकेट बांधल्याने बंटी त्याचं लाईफ जॅकेट बांधता. पुढचा नंबर आहे बंटी कांबळे. आता दुसरा धुरंधर गेलेला आहे बंटी कांबळी. बंटो आमचा एवढं नाही. तर आता बंटी जरा लांब गेला, आता जवळ येतोय. तर बंटीचं झालं असं की आम्ही सगळे पोचल्यानंतर बंटी ना थोड्या वेळाने आला. त्यामुळे सुरुवातीचे इन्स्ट्रक्शन्स हे काय बंटीने ऐकले नाही आणि डायरेक्ट फ्लायबोर्डिंगची ॲक्टिव्हिटी करायला तो पाण्यात उतरला. बंटीला सेट व्हायला थोडा वेळ लागला, पण जेटस्कीवर थ्रस्ट देणारा प्रतीक कुबल
त्यांनी ठरवलेलंच की काही झालं तरी बंटीला आज फ्लाय बोर्डिंग करूनच सोडणार. असे जेव्हा जेटस्की ऑपरेटर्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात ना, तेव्हा खरंच असल्या सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला खूप मजा येते. शेवटी म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. त्याचप्रकारे बंटीच्याही प्रयत्नांना यश आला आणि बंटीही फ्लायबोर्डिंग करत पाण्याच्या वर मस्तपैकी उडू शकला. ट्राय कर. अंकिता, बंटीचा परफॉर्मन्स बघून तुला काय म्हणायचंय का, काय बोलायचंय? निशब्द आहे मी. भारी केलंस ना, तेव्हाच मला एक फोन आला अर्जंट. फोन मला रिसीव्ह बंटी सगळ्यात तुम्ही जर सगळ्यात टाईम घेतला होय घेतला मध्ये याचा तो शॉट मिळेल, तो आपण Insta reel मध्ये टाकणार. सो तिघांचा एक्सपिरियन्स कसा होता? जबरदस्त, भन्नाट, मजा आली. जबरदस्त एक्सपिरियन्स होतो. ओके, म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, बस. पहिला तर बघा नाही जमला, बरोबर, शेवटी झाला बाबा. जमला. अमल्या, तुका काय वाटलं? माका लय मजा येईल, लय वर घेतलं. व्हेरी चांगलं आहे गुड. ना, मी जातो उडतलंय म्हणून. की तुला कसं वाटलं आम्हाला बघून? काय नाही, आम्ही खूप जबरदस्त वाटलं आणि सगळ्यांनी खूप छान केलंय, येस, एकदम छान केलंय. म्हणजे असं वाटलं ना की तुम्ही पहिल्यांदाच करताय. पण हा रोज येतो, बंटी रोज येतो इकडे. एवढं पण असं काही कठीण नाहीये. म्हणजे प्रत्येकाला बघून वाटतं की काही लोकांना ते सोपं वाटतं, काही लोकांना कठीण वाटतं. पण एक दोनदा तू ट्राय केलंस ना, बरोबर. तुम्हाला वेळ पण तेवढाच देतात. देतात, राईट. असं नाही की तुम्ही 2 वेळा पडला तर तुम्हाला रिटर्न येस, आणि तुम्हाला वेळ पण तेवढा दिला जातो. प्रतीक दादांचे खूप आभार. किती देतो? आपण जो मिनिमम रेट आहे ना, त्याला 15 ते 20 मिनिटं देतो. ओके, तर प्रतीक दादांनी पण आम्ही एवढं ट्राय करतो की पहिल्या 5 मिनिटातच कस्टमर सेट होईल. बरोबर, तर प्रतीक दादांनी पण खूप जबरदस्त सपोर्ट केला. म्हणजे असं नाही की बाबा तुम्हाला जमत नाही तर एक काम करा, तुम्ही ओढीत परत बसा. नाही, जोपर्यंत प्रत्येक कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत प्रतीक दादांनी त्याची जिद्द सोडली नव्हती. आणि प्रत्येकाला, कोणाला थोडा वेळ लागला, कोणाला थोडा वेळ लागला नाही, कोणाला भरपूर वेळ लागला, पण प्रतीक दादासाठी बिग थम्सअप. ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या खाली मी देत आहे. ज्यांना ज्यांना ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, मी तर आवर्जून सांगेन प्रत्येकाने करावी. तर ज्यांना ज्यांना करायची आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा आणि ही ॲक्टिव्हिटी मालवणात जर तुम्ही आलात तर तारकर्ली जेटी इथे नक्कीच करावी. खास करून लोकल जे आहेत त्यांनी अप्रोच करा, कारण तुम्ही ही ॲक्टिव्हिटी ट्राय करावी अशी आमची Yes, इच्छा आहे. बरोबर. काहीतरी युनिक आहे आणि ती तुमच्याकडनं ट्राय व्हावं नक्कीच. अशी आमची अपेक्षा. येस, तर येस, आता शेवटी बंटी आला आहे. तर तुम्ही वर्टिकल शॉटमध्ये बघितलं की शेवटी बंटीलाही जमलं करायला आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता. बंटी, मजा आली ना रे? बस, खया बंटी. ओके, तर येस, तर तुम्हालाही जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मी स्क्रीनच्या खाली तुम्हाला नंबर देत आहे. मालवणवरनं तारकर्लीच्या दिशेने तुम्हाला यायचं आहे आणि तारकर्ली जेटी किंवा तारीवरची जेटी जर तुम्ही सांगितलात तर तुम्ही या ठिकाणी पोचाल. खाली मी तुम्हाला प्रतीकचा नंबर देतो, तुम्ही प्रतीकशी संपर्क साधू शकता आणि सुंदर असा एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकता. आणि कसं आहे माहिती आहे, निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही असणार आहेत. अतिशय सुंदर अशी तुमची संध्याकाळ तुम्ही एन्जॉय करू शकता. येस, तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि असे छान छान एक्सपिरियन्सेस, छान छान व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या निमित्ताने मी नेहमीच करत असतो. तर आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजाली. पुन्हा भेटूया.